नमस्कार. आज दिनांक 12/8/2021 वार गुरुवार. यामध्ये आपण सेकंड नंबर सॉल्व करणार आहोत. प्रॅक्टिस सेट 10 नंबरचा. त्यामध्ये आहे सबस्ट्रॅक्शन. तुम्हाला हे उदाहरण फार काळजीपूर्वक बघायचं आहे, कारण ॲडिशन करताना आपल्याला थोडंसं लवकर समजले आणि सोपं गेलं. सबस्ट्रॅक्शन करताना तुम्हाला काळजीपूर्वक सबस्ट्रॅक्शन करावं लागेल, त्यामुळे ॲन्सर तुमचं चुकणार नाही. तर फर्स्ट आहे 3 इंटिजर्स 1/3 - 1 इंटिजर 1/4. आपण सॉल्व करणार आहोत. सॉल्व कसं करायचं आहे बघा. सगळ्यात पहिले आपल्याला ब्रॅकेट तयार करावं लागेल. 3 + 1/3 ब्रॅकेट क्लोज -1 + 1/4 ब्रॅकेट क्लोज. हे जर ब्रॅकेट तुम्ही दिले नाही बाळांनो, तर सम तुमचा चुकेल. त्यामुळं जेव्हा सबस्ट्रॅक्शन असेल तेव्हा हे दोन्हीही ब्रॅकेट्स द्यायला विसरायचे नाही. ब्रॅकेट का बरं द्यायचे? कारण आपण इथे मायनस साईन करतो. यापुढे आपल्याला येणार आहे, आता बघा, हे मायनस आणि 1 म्हणजे इथे संख्या 1 आहे, म्हणजे प्लस आहे. हे मायनस आतमध्ये गेल्यानंतर इथे प्लस आलं. मायनस प्लस काय होतं आहे? प्लस. म्हणजे इथे आन्सर येणार आहे आपला 3 + 1/3 - 1. हे मायनस आणि हे प्लस. अगेन मायनस -1/4. ओके, समजलं तुम्हाला? हे मायनसचे साईन आणि इथं 1 असल्यामुळे काही नाही, संख्या इथे प्लस घेतले आपण. मायनस प्लस मायनस होतं हे दोन्ही. त्यामुळे तुम्हाला हे ब्रॅकेट देणं आवश्यक आहे. पुढचा 3 - 1 ब्रॅकेट क्लोज प्लस 1/3 - 1/4 ब्रॅकेट क्लोज. आता हे जे डिनॉमिनेटर आहे, ओके, आपल्याला हे डिनॉमिनेटर सेम करायचे. हे 3 - 1 कुठून आले तुम्हाला कळालं? 3 - 1. हे डिनॉमिनेटर आपल्याला सेम करायचे. डिनॉमिनेटर सेम आले तरच आपण ॲन्सर काढू शकू. त्यामध्ये येईल 3 - 1 2 प्लस अगेन ब्रॅकेट. आता इथे मल्टिप्लिकेशन येणार, क्रॉस 1 × 4 3 × 4 -1 × 3 4 × 3 ब्रॅकेट क्लोज. हा ब्रॅकेट नाही घ्यायचा, सॉरी. 1 × 4 3 × 4 1 × 3 4 × 3. ओके, का घेतले आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन? आपल्याला डिनॉमिनेटर सेम हवे. इज इक्वल टू 2च्या जागी 2 सेम प्लस 4 × 1 = 4 4 × 3 = 12 -3 × 1 = 3 4 3 =
12. हे डिनॉमिनेटर सेम आपण काढलेले आहे. ओके. आता आपण काय करणार आहोत, 2 + 4 - 3, 4 - 3 अपॉन डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे आपण इथं 12 लिहूया. 12. ओके. मीन्स इज इक्वल टू 2 + 4 - 3 1 अपॉन 12. तर आपला ॲन्सर, फायनल ॲन्सर येणार आहे आपलं 2 इंटिजर्स 1/2. ओके. फर्स्ट सबस्ट्रॅक्शन कळालेलं आहे तुम्हाला. ब्रॅकेट आधी करायचं आहे कारण मायनस साईन आहे आपल्याला. नंतर तो ब्रॅकेट आपण ओपन करणार आहे आणि नंतर ही मेथड आपण घेणार आहोत. ठीक आहे. दुसरा सम आहे यामधला, सेकंड सम आहे. व्हॉट इज द सेकंड सम? 5 इंटिजर्स 1/2 - 3 इंटिजर्स 1/3. हेही आपल्याला सेम सोडवायचे आहे. इज इक्वल टू, परत ब्रॅकेट 5 + 1/2 ब्रॅकेट क्लोज -3 + 1/3 is equal to 5 + 1/2 -3 - 1/3 is equal to, परत आपल्याला डिनॉमिनेटर सेम करावे लागतील. -5 - 3 ब्रॅकेट क्लोज प्लस 1/2 - 1/3. अगेन इथे आपल्याला डिनॉमिनेटर सेम करायचे. कसं करणार आहे आपण बघूया. क्रॉस मल्टिप्लिकेशन. 5 - 3 5 मधून 3 गेल्यानंतर 2 प्लस ब्रॅकेट 1 × 3 2 × 3 -1 × 2 3 × 2 ब्रॅकेट क्लोज 2 + 3 × 1 = 3 2 3 = 3 1 = 3 3 2 = 6 minus again 2 1 = 2 3 2 = 6. डिनॉमिनेटर केले आपण सारखे. इज इक्वल टू 2 + 3 - 2/6 मीन्स इज इक्वल टू, आता इथे ब्रॅकेट आपण लिहिलं आहे, पण प्लस साईन असल्यावर आपण ब्रॅकेट लिहिणार नाही. म्हणजे आपण इथे कसं लिहिणार, 2 + 1/6 म्हणजे 3 - 2 3 मधून 2 गेल्यावर किती राहणार इथे 1 आणि 6. फक्त तुम्हाला हे ब्रॅकेट लिहायचे नाही, डायरेक्ट आपण असं लिहिणार आहे 3 - 2/6. आपलं फायनल आन्सर येणार आहे 2 इंटिजर्स 1/6. हे आपलं फायनल आन्सर आहे. तुम्हाला व्यवस्थित कळले असेल, व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि हे सम्स म्हणजे हे नंबर्स चेंज करून तुम्हाला सबस्ट्रॅक्शनचे प्रॅक्टिससाठी अजून 2 सोडवायचे आहे. उद्याच्या तासाला मी पुढचे 2 सम्स तुम्हाला सॉल्व करून दाखवणार आहेत. व्यवस्थित नीट लक्ष देऊन लिहा आणि व्यवस्थित करा.
यासाठी तुम्हाला टेबल लर्न करणं फार गरजेचे आहे. जर एक्झाममध्ये तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये जर प्रॅक्टिस सेट सबस्ट्रॅक्शनचं जर आलं फ्रॅक्शनमध्ये, तर तुम्हाला हे असं सॉल्व करता आलं पाहिजे. त्यासाठी टेबल्स लर्न करणे आवश्यक आहे. धन्यवाद.